हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2012 सालच्या चेस ऑलिम्पियाड मधला गेम आहे. खेळणाऱ्या खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला ॲबिगेल रोमेरो इशेवेरिया आणि काळ्या बाजूला मारिया फ्लोरेन्शिया फर्नांडिस. तर हा गेम एक अतिशय इंटरेस्टिंग गेम आहे ज्याच्यामधली एंड गेम तुम्हाला नक्की आवडेल. तर असं या डावात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4, उत्तर आले C5, सिसिलियन डिफेन्स, नाईट C3, नाईट C6, बिशप B5, नाईट D4, A4, G6, F4, बिशप G7, नाईट F3, नाईट H6, कॅसल बाय व्हाईट, कॅसल बाय ब्लॅक. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंनी आता पीसेस एक्सचेंज वगैरे काही केलेले नाहीत, तर पहिल्यांदा आपले मोहरे डेव्हलप करून कॅसलिंग पूर्ण केलेलं आहे. ज्यानंतर किंग H1, पांढऱ्या खेळाडूने किंग H1 चाल खेळून ऑलरेडी आपला राजा सेफ स्क्वेअर मध्ये घेतला. D6, नाईट टेक्स D4, सी टेक्स D4 पहिलं एक्सचेंज झालं. आणि आता तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूकडे ई आणि एफ कॉलम मधली जी प्यादी आहे ती सेंटर ऑफ द बोर्ड कंट्रोल करतायत. दुसरीकडे काळ्या खेळाडूची जी प्यादी आहे ती डबल झालेली आहेत, पण अजूनही तुम्ही जर पाहिलं तर काळा उंट ऍक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे ई आणि एफ कॉलमवरची प्यादी पुढे यायची बाकी आहेत, म्हणून अजून तरी काळ्या खेळाडूला कसलाही धोका नाही. पुढची चाल होती नाईट E2, E5 आणि अपेक्षेप्रमाणे E5 चाल खेळली. क्वीन E1, D5. काळी खेळाडू होता सेंटर ऑफ द बोर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न करते. एफ टेक्स E5, A6. पहिल्यांदा पांढऱ्या उंटावरती हल्ला केला म्हणून बिशप D3. ज्यानंतर बी टेक्स E5, ई टेक्स D5, क्वीन G5. तर तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूने D5 घरावरचं जे प्यादा आहे ते मारलं नाही. तिने पहिल्यांदा क्वीन G5 ही चाल खेळली आणि G2 हा जो स्क्वेअर आहे ते G2 स्क्वेअर वरती प्रेशर ऍड केलेला आहे. ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन G5 अशी परिस्थिती होती. या अशा परिस्थितीमध्ये पुढची चाल होती नाईट G1. टेक्निकल ग्लिच. नाईट G1 यानंतर पुढची चाल होती क्वीन H5. कारण रिझन सिंपल आहे, नाईट G1 या चालीनंतर जर कुठली रॅन्डम चाल खेळायची, जसे की एक लेट्स से उंटे पुढे घेतला बिशप D7, तर पांढऱ्या खेळाडूने डेफिनेटली घोडा जो आहे तो F3 घरावर आणला असता आणि तुम्ही पाहिलं तर एकाच वेळी वजीर आणि उंट दोन्ही ट्रॅप केले असते. आता प्रॉब्लेम असा आहे की वजीर बाजूला जरी हलवला तरीही उंटावरती डबल अटॅक आहे. म्हणजे लेट्स से वजीर बाजूला घेतला तरीही उंट डेफिनेटली मारला जाईल, कारण आता त्याला घोड्याला वजीराचा सपोर्ट आहे, हत्तीचा वजीरावर अटॅक आहे. ही पोझिशन तुम्ही जर पाहिली तर पुन्हा एकदा वजीरावरही अटॅक आहे, उंटावरही अटॅक आहे. त्यामुळे आता वजीर कुठेही जरी नेला तरी उंट देखील मारला जाणार हे निश्चित आहे. म्हणूनच नाईट F3 नंतर वजीर कदाचित काळ्या घरात पण जाऊ शकतो. बट अगेन आता तो तुम्ही क्लिअरली वजीराने सुद्धा उंट मारू शकता. मटेरियल एक्सचेंज जरी केलं तरी ही परिस्थिती बोर्डवर येते जिथे काळ्या खेळाडूकडे एक मोहरा कमी आहे आणि प्यादी एकदम विखुरलेली असल्यामुळे पोझिशन ऑलमोस्ट लॉस्ट पोझिशन आहे. सो हे सगळं लक्षात घेऊनच नाईट G1 यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन H5. तिने वजीर आणि उंट ट्रॅप होणार याची काळजी घेतली. नाईट F3, पण तरीही पांढऱ्या खेळाडूने उंटावर अटॅक केला. बिशप F6, C4, बिशप F5, बिशप टेक्स F5, नाईट टेक्स F5, D3, रुक E8. आता काळ्या हत्तीने पांढऱ्या वजीरावर अटॅक केला. क्वीन D1, रुक E2 आणि रुक E2 ही चाल आता तुम्ही पाहिलं तर काळ्या खेळाडूने खेळलेली आहे. तर ही चाल का खेळली असेल तुमच्या लक्षात आलं असेलच. जर या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या वजीराने हत्ती मारला असता तर डेफिनेटली पुढची चाल जी होती ती नाईट G3 चेक अशी होती, की ज्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर पांढरा राजा जो आहे तो बाजूला घ्यावा लागेल, कारण प्यादा पिन झालेला आहे म्हणून कंपल्सरी राजा बाजूला येईल. ज्यानंतर पुन्हा एकदा चेक आणि ही अशी परिस्थिती बोर्डवरती निर्माण होऊ शकते की जिथं तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या खेळाडूचा वजीर मारला गेलेला आहे आणि ज्यामुळे
काळ्या खेळाडूची परिस्थिती ही जास्त चांगली आहे. त्यामुळेच रूक E2 यानंतर वजिराने हत्ती न मारता बिशप F4, ज्यानंतर रूक F2 E8. आता ई कॉलम वरती हत्ती डबल केलेले आहेत, ज्यामुळे आता E2 स्क्वेअरवरचा हत्ती मारणं देखील अवघड झालेलं आहे. रूक E1, हत्ती एक्सचेंजची ऑफर दिली. रूक टेक्स E1 चेक, नाईट टेक्स E1, क्वीन H4, क्वीन H4 नंतर G3, क्वीन H3 आणि हळूहळू तुम्ही जर पाहिलं तर काळ्या वजिराने H कॉलम वरतून एक एक घर पुढे येऊन पांढरा राजा आता कोपऱ्यात लॉक केलेला आहे. ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन F3, क्वीन F3 नंतर आता काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती G5. तिने पहिल्यांदा जो उंट F4 घरावर होता त्याच्यावर अटॅक केला, ज्यामुळे उंट बिशप D2 ही चाल खेळावी लागली. पण ही चाल चुकीची होती, कारण आता या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूकडे एक अमेझिंग चाल होती, जी म्हणजे रूक E2. आणि ही चाल तुम्ही बघा. आता या चालीमुळे तुम्ही पाहिलं तर उंटावर तर अटॅक केलेलाच आहे, त्याचप्रमाणे H2 प्यादावर देखील अटॅक केलेला आहे. वजीर मध्ये येऊ शकत नाही, वजीर मारला जाईल. आणि समजा जर काही रॅन्डम चाल खेळली, जसे लेट्स से मी उंट जो आहे तो बाजूला घेतला, तर हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे रॅन्डम कुठलीही वाटेल ती चाल खेळणं तरी शक्य नव्हतं. म्हणूनच रूक E2 आणि या चालीमध्ये वजिराने जरी हत्ती मारला असता तरी मी मगाशी दाखवलं तसं घोड्याने नाईट टेक्स G3 चेक दिला असता. पांढरा राजा पुन्हा एकदा कोपऱ्यात अडकलेला आहे, बाहेर यावं लागेल. ज्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा चेक आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल, की जिथे आता पांढरा राजा जो आहे तो पुन्हा एका कोपऱ्यामध्ये अडकून बसलेला आहे. तर ही परिस्थिती देखील काळ्या खेळाडूच्या फेवरमध्ये असते. सो हे लक्षात घेऊनच रूक E2 यानंतर नाईट G2 ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली. तिने दुसऱ्या रो मध्ये जो हत्ती आहे तो ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील आता काळ्या खेळाडूची चाल होती G4. तिने पहिल्यांदा वजिरावर अटॅक केला. क्वीन टेक्स E2, दुसरा कुठलाही ऑप्शन नसल्यामुळे क्वीन टेक्स E2 ही चाल खेळावी लागली. ज्यानंतर नाईट टेक्स G3 चेक. आता राजाला बाहेर यावं लागेल. किंग G1, नाईट टेक्स E2 चेक. ज्यानंतर किंग F2, क्वीन F3 चेक. आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण आता जर तुम्ही पाहिलं तर पांढऱ्या राजाकडे केवळ एकच जागा शिल्लक आहे, जी म्हणजे E1. ही एक फोर्स मूव्ह आहे, दुसरी कुठलीही जागा शिल्लक नाही. ज्यानंतर काळ्या खेळाडूला घोडा मारण्याची देखील गरज नाही. काळी खेळाडू नाईट G1 ही चाल खेळू शकते. आणि आता तुम्ही पाहिलं तर ही अशी परिस्थिती आहे की जिथे पांढरा राजा चेकमेट होणार हे ऑलमोस्ट निश्चित आहे. कारण या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर चेस इंजिनची जी रेकमेंडेड चाल आहे ती आहे रूक A3, पण त्यानंतर क्वीन E2 चेकमेट होऊ शकतो. म्हणून नाईट G1 नंतर एक नाईट F4 ही देखील चाल खेळली जाऊ शकते. या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर आता चेस इंजिन या परिस्थितीमध्ये एका चालीमध्ये चेकमेट दाखवते. ती चाल कोणती हे तुमच्या लक्षात आली आहे का? नसेल तर जरूर व्हिडिओ पॉज करून ती चाल चेक करण्याचा प्रयत्न करा. या अशा परिस्थितीमध्ये बिशप H4 ही चेकमेटची चाल आहे. तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या घोड्याने E2 स्क्वेअर जरूर कंट्रोल केला, पण बिशपचा जो H4 स्क्वेअर आहे तो काही कंट्रोल करणं शक्य नाही. त्यामुळे हा चेकमेट झालेला आहे. म्हणूनच क्वीन F3 चेक यानंतर पांढऱ्या खेळाडूने हार मान्य केली, कारण पांढरा घोडा मारायची देखील काळ्या खेळाडूला गरज राहिली नाही. तरी एक व्हेरिएशन म्हणून दाखवतो. राजा E1 वर येईल. वजिराने घोडा जरी मारला तरी डाव थोडासा लांबवता येईल, जसं राजा इथून पळून जाईल. बट डाव लांबवणं वेगळं आणि डाव जिंकणं वेगळं. पांढरा खेळाडू डाव जिंकण्याची कुठलीही शक्यता नाहीये. त्यामुळेच क्वीन F3 चेक नंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली.
आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. या सगळ्या गेममध्ये ज्या रुक मूव्ज होत्या म्हणजे हत्तीच्या चाली होत्या त्या अतिशय अमेझिंग होत्या. रुक E2 ही एक ब्रिलियंट मूव्ह होती ज्याच्यामुळे पांढऱ्या खेळाडूला आपला वजीर गमवावा लागला. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल. जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम घेऊन परत येईन. धन्यवाद.